14th chapter, dual nature of radiation and matter. सर्वात पहिले आपण पाहणार आहोत फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि फोटो इलेक्ट्रॉन्स बद्दल. तर जेव्हा एक सर्टन फ्रिक्वेन्सी रेडिएशन या मेटल सरफेसवर इन्सिडेंट होतात, when a certain frequency radiation incident on the metal surface, it emit the electrons. These electrons, emitted electrons, is called as photoelectrons. याला म्हणतात photoelectrons. And this phenomena, incident of radiation and emission of the electron from the metal surface, this phenomena is called as photoelectric effect. या इफेक्टला म्हणतात photoelectric effect. Photo means light, electric effect. तर photoelectric effect. आता आपल्याला photoelectric effectचं एक्सपेरिमेंट करायचं आहे. तर एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ photoelectric effect या ह्याच्यात एक इव्हॅक्युएटेड ग्लास बल्ब घेतलेला आहे. या इव्हॅक्युएटेड ग्लास बल्बमध्ये ही क्वार्ट्जची विंडो आहे आणि हा मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे. या सोर्समधून रेडिएशन बाहेर येतात. इथं इव्हॅक्युएटेड ग्लास बल्बमध्ये दोन प्लेट ठेवलेल्या आहेत. ही फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट कॉल्ड एमिटर अँड दिस इज द कलेक्टर. या दोन प्लेटला कनेक्ट केलेला आहे व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्सला. इथं आपण त्याला बॅटरीने कनेक्ट केलेला आहे आणि थ्रू द कम्युटेटर की, या कम्युटेटर कीने त्याला आपण व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्सला कनेक्ट केलेला आहे. या एमिटर मीन्स ॲनोड आणि हे जे आहे एमिटर मीन्स कॅथोड आणि कलेक्टर जे आहे ते ॲनोड आहे. या याच्यात इथचं जे एमिटर आणि कलेक्टर याच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी इथं व्होल्टमीटर लावलेला आहे आणि करंट सर्किटमधून वाहत आहे हे पाहण्यासाठी इथं मायक्रो ॲमीटर आहे. जेव्हा एक सर्टन फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन या सरफेसवर इन्सिडेंट होतात, या सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात आणि इनिशियली दिस कलेक्टर इज ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू एमिटर. तर ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. द कलेक्टर ॲक्सेलरेट द इलेक्ट्रॉन्स एमिटेड बाय द एमिटर. त्याच प्रकारे जर आपण या कम्युटेटर कीला जर चेंज केला, म्हणजे हा जो ॲनोड आहे याला जर निगेटिव्ह टर्मिनल आपण कनेक्ट केलेला आहे बॅटरीचा, तर जे इलेक्ट्रॉन्स पोचतात त्यांचं ॲक्सेलरेशन कमी होईल. तर इफ द कलेक्टर इज मेंटेन ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू एमिटर, देर इज रिटार्ड ॲक्सेलरेशन ऑफ द इलेक्ट्रॉन. तर या प्रकारे त्याचा एक्सपेरिमेंट सेटअप आहे. या याच्यात जेव्हा एक फ्रिक्वेन्सीचे म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन जेव्हा इथे इन्सिडेंट होतात, इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड फ्रॉम द एमिटर. दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द कलेक्टर प्लेट अँड इट फ्लोज थ्रू द सर्किट. Thus, current is flowing through the circuit, which is measured by microammeter. ठीक आहे. तर या प्रकारे त्याचं वर्किंग सुद्धा आहे. नंतर आपण या एक्सपेरिमेंटमध्ये काही ऑब्झर्वेशन पाहत आहोत की ऑब्झर्वेशनमध्ये व्हेन अल्ट्राव्हायोलेट लाईट इज इन्सिडेंट ऑन द एमिटर, द इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड. तर त्याची त्या अल्ट्राव्हायोलेट लाईटची इंटेन्सिटी कमी असेल तरी सुद्धा याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. तर इफ द इंटेन्सिटी इज लो, देन ऑल्सो द एमिटर emit the
इलेक्ट्रॉन्स, फोटो इलेक्ट्रॉन्स. त्याच प्रकारे when the radiation of frequency nu is greater than nu zero means threshold frequency, याच्यापेक्षा जर जास्त फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन जर याच्यावर इन्सिडेंट केले, then photo electrons are emitted below the threshold frequency. If the frequency of radiation nu is incident on the emitter, no electrons are emitted. जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन याच्यावर इन्सिडेंट केले एमिटरवर तर इलेक्ट्रॉन्स एमिट होत नाही. पण जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन इन्सिडेंट केले तर याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात आणि ते कलेक्टरकडे अट्रॅक्ट होतात. तर हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे. दुसरं आहे की इफ द इंटेन्सिटी, इथं जर आपण पोटेन्शियल डिफरन्स जे आहे याला कॉन्स्टंट ठेवला आणि रेडिएशनची फ्रिक्वेन्सी न्यू घेतली जे न्यू झिरो पेक्षा जास्त आहे, न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो, या फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन घेतले आणि इंटेन्सिटी रेडिएशनची इंटेन्सिटी जर इन्क्रीज करत गेलो तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एमिटेड बाय द एमिटर increases and number of electrons emitted by electrons emitted means photo current is also increases. तर जेव्हा आपण इंटेन्सिटी वर्सेस करंटचा ग्राफ काढतो, इंटेन्सिटी वर्सेस करंटचा, तर जशी जशी आपण इंटेन्सिटी वाढवू करंट सुद्धा वाढत जातात. तर हे एक ऑब्झर्वेशन आहे. त्याच्यानंतर हा जो प्रोसेस आहे ते इंस्टंटेनियस प्रोसेस आहे. इट इज द इंस्टंटेनियस प्रोसेस मीन्स as soon as the radiation incident on the surface the photoelectrons are emitted, there is no time lag between the incident of the electrons and incident of the radiation and emission of the electrons. तर हे तिसरा ऑब्झर्वेशन आहे. आणि चौथा आहे की इफ intensity of the radiation is kept constant, potential difference between the emitter and cathode is also kept constant. If the frequency of radiation is increases, then the maximum kinetic energy of the emitted electron also increases. The maximum kinetic energy of the electron depend upon the frequency. तर हे काही ऑब्झर्वेशन होते. त्याच्यानंतर या हे आपण ऑब्झर्वेशन पाहिलं एक्सपेरिमेंटनुसार. त्याच्यानंतर फेल्युअर ऑफ वेव्ह थिअरी टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन फ्रॉम एक्सपेरिमेंट ऑन फोटो इफेक्ट, जे फेल्युअर आहे तर वेव्ह थिअरीनुसार. तर पहिला आहे की जेव्हा एक आहे की आपण पाहिलं की इट इज द instantaneous process means as soon as radiation incident on the emitter, electrons are emitted. म्हणजे तिथं वेळ लागत नाही. दॅट इज व्हेरी स्मॉल, दॅट इज 10⁻⁻⁹ मिनिट्स. तर तितकं लागतं. तर याच्यात जर आपण वेव्ह थिअरीनुसार जर घेतला तर इन वेव्ह थिअरी व्हेन दिस इन्सिडेंट ऑन द मेटल सरफेस, the intensity of radiant incident energy is incident on the emitter. The electron of the emitter absorbs the energy. जेव्हा रेडिएशन याच्यावर पडणार तर हे एमिटरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स अगोदर ती एनर्जी अब्सॉर्ब करणार आणि जर ती सफिशियंट एनर्जी अब्सॉर्ब करणार आणि त्याच्यानंतर ते इलेक्ट्रॉन बाहेर निघणार. द व्हेन द इन्सिडेंट रेडिएशन इन्सिडेंट ऑन द एमिटर, द इलेक्ट्रॉन अब्सॉर्ब्स द एनर्जी, इट accumulate the incident energy to sufficient energy so that it can knock out from the emitter
or from his surface. तर इतकी एनर्जी तो पहिले ॲक्युम्युलेट करणार की तू तिथून बाहेर जाऊ शकतो. मग याला वेळ लागणार आणि जर लाईटची इंटेन्सिटी जर जास्त असेल, इफ द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज लार्ज, देन द टाइम फॉर नॉकिंग ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम द एमिटर इज स्मॉल, and if the intensity is small, then the knocking off time of the electron from the emitter is large. Intensity वर ते डिपेंड राहतं की इंटेन्सिटी जर जास्त असेल तर इलेक्ट्रॉन लवकर त्या सरफेसमधून बाहेर निघणार, एमिटर सरफेसमधून. आणि जर त्याची इंटेन्सिटी रेडिएशनची जर कमी असेल तर इलेक्ट्रॉन जे आहे त्याला वेळ जास्त लागणार. पण आपण ऑब्झर्वेशनमध्ये पाहणं आहे की जे इलेक्ट्रॉन्स जे बाहेर निघत आहे ते त्याची जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे किंवा ते जे निघत आहे तर याच्यातून बाहेर निघत आहे ते डिपेंड राहत आहे फ्रिक्वेन्सीवर. ते इंटेन्सिटीवर डिपेंड राहत नाही, ते फ्रिक्वेन्सीवर. आता जर याच्यात जर इंटेन्सिटी जर म्हटलं आणि जर आपण रेडिएशन जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल, ठीक आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन याच्यावर पडले तर इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. आता आपण रेडिएशनची फ्रिक्वेन्सी न्यू घेतली जे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी आहे आणि इंटेन्सिटी वाढवत गेलो तरी इलेक्ट्रॉन जे आहे ते बाहेर निघणार नाही. इथं आपण काय म्हटलं की जास्त इंटेन्सिटीचे जर रेडिएशन याच्यावर इन्सिडेंट झाले तर त्याला इलेक्ट्रॉनला बाहेर निघण्यासाठी कमी वेळ लागतो. त्याच्यात फ्रिक्वेन्सी नाही कन्सिडर केला आणि कमी इंटेन्सिटीचे जर रेडिएशन याच्यावर इन्सिडेंट झाले तर इलेक्ट्रॉनला बाहेर निघण्यासाठी वेळ जास्त लागतो. पण जर समजा त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर इलेक्ट्रॉन्स बाहेर निघणार नाही. म्हणजे ते इंटेन्सिटीवर डिपेंड नाही, ते कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर. तर इफ द फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीजेस देन द इलेक्ट्रॉन्स आणि याच्यात प्रत्येक जी सरफेस आहे मेटल सरफेस त्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर निघण्यासाठी काही एनर्जी लागते. तर त्या एनर्जीला म्हणतात वर्क फंक्शन. आणि प्रत्येक त्या मेटल सरफेससाठी हे जे इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते ती कॉन्स्टंट राहते त्या मेटल सरफेससाठी. तर त्या याला म्हणतात वर्क फंक्शन फायू. तर वर्क फंक्शनची डेफिनेशन आहे मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस इज कॉल्ड एज वर्क फंक्शन. इट इज डिनोटेड बाय फायू आणि याचं एसआय युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. याचं एसआय युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर इतकी एनर्जी लागतेच. आणि त्याच्यानंतर जर जास्त एनर्जीचं जर रेडिएशन इन्सिडेंट होत आहे तर याच्यातून जे इलेक्ट्रॉन्स आहे ते इलेक्ट्रॉन बाकीची एनर्जी त्याला कायनेटिक एनर्जी देण्यासाठी यूज होतात. सो सेकंड फेल्युअर ऑफ फ्युअल थिअरी इज दॅट फर्स्ट इज इट इज इन्स्टंटेनियस प्रोसेस. पण इन्स्टंटेनियस प्रोसेस नाही ना, त्या इलेक्ट्रॉनला बाहेर निघण्यासाठी पहिले तितकी एनर्जी ऑब्झर्व करावं लागेल आणि त्याच्यानंतरच तो बाहेर निघणार. तर ते एक ड्रॉबॅक झाला. दुसरं आहे की इंटेन्सिटी जर वाढवली तर याची स्पीड वाढून जातात. इलेक्ट्रॉन्स ची स्पीड जे कलेक्टरकडे जात आहे त्याची स्पीड वाढून जातात. पण असं दिसलं आहे की इट डिपेंड अपॉन द स्पीड कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इजेक्टेड फ्रॉम द एमिटर डिपेंड अपॉन द फ्रिक्वेन्सी. ते फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे, ते इंटेन्सिटीवर डिपेंड नाही. तर हे त्याचे
फेल्युअर्स आहे अकॉर्डिंग टू व्ह्यू.